एक महत्त्वाची बातमी, कोर्टाने आदेश दिल्यास नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुका रद्द होऊ शकतात असं बबनराव तायवाडे म्हणालेत। नगरपालिका आणि नगर परिषदेमध्ये आरक्षण मर्यादा 50%पेक्षा जास्त आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालावर निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असल्याचंही तायवाडेंनी म्हटलं। कायद्यामध्ये सुधारणा करून ओबीसींना 27% आरक्षण द्यावं अशीही मागणी यावेळी तायवाडेंनी केली। काय होतं आजच्या निकाल त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, परंतु हे सर्व होत असताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सुरुवातीपासून जी मागणी केंद्र सरकारकडे राहिली आहे, राज्य सरकारला सुद्धा आम्ही विनंती केली होती की आपण सुद्धा केंद्र सरकारला तशी शिफारस करा की संविधानाच्या कलम 243D6 आणि कलम 243T6 मध्ये जोपर्यंत आपण अमेंडमेंट करून या देशातील ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% आरक्षणाची तरतूद करत नाही, तोपर्यंत हा न्यायालयीन प्रकरण जे सुरू असते वारंवार ते संपुष्टात येणार नाही। आणि आता बातमी पुण्यातनं, पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुकांचं पत्र पाहायला मिळतंय। वर्ल्ड बँकेला पत्र लिहित 30 कोटी कर्जाची मागणी करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये 30,000 महिलांना पैसे वाटप करण्यासाठी ही मागणी करण्यात आली आहे, तर 10,000 रुपये वाटप करण्यासाठी वर्ल्ड बँकेकडे ही पैशांची मागणी करण्यात आली। सत्ताधारी पक्षात नसल्यामुळे वर्ल्ड बँकेकडे 30 कोटी कर्जांची मागणी करण्यात आली आहे। माझ्याकडे कापडी पिशव्या बनवण्याचा एक प्लॅन आहे। पिंपरी चिंचवड शहर म्हणजे माझा प्रभाग जो काही 17 आहे, त्यात 30,000 महिला कापडी पिशव्या बनवतील, म्हणजे कापड विकत आणतील, बनवतील, त्या विकतील आणि थोडं थोडं हे मार्केट आपल्याला पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत आणि इवन असं करायचं की पिंपरी चिंचवड शहरातून 200 देशांमध्ये कापडी पिशवी एक्सपोर्ट होतीये। त्यामुळं हे जे काही मी म्हणतोय 30 कोटी मला पाहिजेत, तर ह्या 30 कोटीचा प्लॅन, बॅकअप प्लॅन माझ्याकडे आहे। या मॉडेलवर या महिलांनी काम केलं तर आम्ही या 10,000चे नक्कीच 10 लाख रुपये करू शकू असा मला विश्वास आहे। आता एक महत्त्वाची बातमी, मुळशी पॅटर्न फेम पिट्याबाईनं भाजपात प्रवेश केलाय। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत अभिनेते रमेश परदेशी यांनी भाजपात प्रवेश केलाय। संघाच्या गणवेशात फोटो पोस्ट केल्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांना सुनावलं होतं। तर प्रत्येक दसऱ्याच्या संचलनाचा माझा फोटो असेल, कारण कुठल्याही बाकी उत्सवाचा संबंध येत नाही, परंतु राजसाहेबांनी सुनावलं वगैरे असं नाही, कारण ते कुटुंब प्रमुख आहेत आणि राजसाहेब हे खूप मोठे आहेत, त्यामुळे त्यांनी काही बोललं तरी एक कुटुंब प्रमुख या नात्याने आम्ही तेवढंच खिलाडू वृत्तीने ते घेतो। प्रश्न असा आहे की संघ, राष्ट्रीय सेवक संघ हा माझ्या संस्काराचा भाग आहे। कुठेतरी सगळे परत बदलत असलेल्या या सगळ्या परिस्थितीत मला असं वाटलं की आता आपण काहीही झालं तरी आपण आपल्या विचारासोबत राहिलं पाहिजे, म्हणून